रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय महाशिवरात्री स्पेशल रबडी. बघा आपण त्यासाठी काय काय घेतलंय. हे आलं आपलं एक छान असं मोठं रामफळ आहे बरं का, आणि खूप छान पिकलेलं आहे ते. आणि हे आलं अर्धा लिटर दूध, ही साखर, ही काजू बदामची पावडर, आणि हे वरतून टाकण्यासाठी काजू. आणि हे बघा गोड पदार्थ म्हटलं की आपल्याला सुंठ, वेलची, जायफळ हे लागतंच. हे पण घेतलंय. आपण आता काय करू, हे दुधाची मलाई आली ती मलाई थोडी साईडला करू आणि हे रामफळ छान असं काढून घेऊ. हे रामफळ काढण्याची पण एक वेगळी पद्धत असते, तर ती तुम्हाला दाखवते मी. बघा आपण रामफळ चिरून नाही घेणार, असं त्याचं हा जो देठ आहे हा आपण असा लूज करून घेऊ. बघा असा लूज करून असा हळूच काढून घेऊ आणि हळूच असं ते झालेलं आहे बरं का आपलं रामफळ. बघा आपण असं फोडून घेऊ बरं का. ते छान फुटलंय बघा आपलं, आणि खूप झालेलं आहे, मस्त अगदी छान असं झालेलं आहे हे रामफळ. हे बघा किती सुंदर आहे आपलं रामफळ. आता अगोदर आहे ना आपण दूध आटायला ठेवून देऊ, कारण म्हटलं तर दूध 3 वाटी दुधाचं आपल्याला 1.5 वाटी दूध करायचंय. बघा आपण गॅस चालू केलाय, आपण त्याच्यावर आता हे पातेलं आणि त्यात पाणी ठेवलंय बरं का. हे पाणी आपण थोडं उकळून आणि ओतून देणार आहे. हे पाणी कशासाठी असं ठेवलंय आपण, जे पाणी उकळतं ना त्या पाण्याबरोबर ते पातेलं छान असं धुतल्या जातं बरं का. आपण असंही स्वच्छ करतोच, पण तरी पण थोडं उकळवून घेऊ. बघा आपलं पाणी उकळलंय, आवाज कसा येतो, आपण ही पाणी ओतून देऊ आता. हे आलं आपलं आता दूध. 3 वाटी दूध घेणार आहे आपण, आणि हे दूध अगदी घट्ट म्हशीचं दूध आहे बरं का. हे दूध छान असं उकळू देऊ, आणि आपण हे बघा हे चमच्याने चांगलं असं हलवत राहू. उकळी येऊपर्यंत मोठा गॅस करते, आणि नंतर आपण मीडियम गॅसवर असं हलवत राहणार आहे. आणि हे दूध उकळी आल्याच्या नंतर आपण मीडियम गॅस करू, आणि जे रामफळ आहे त्याच्या बिया काढावं लागतील आपल्याला. बघा बघा आपलं दूध उकळलंय, मी आता मीडियम गॅस करून ठेवलंय, आणि ते आटोपर्यंत ये बा चमचा आपण असंच ठेवणार आहे आणि मधून मधून हलवणार आहे बरं का आपण त्याला. आता आपण हे बी आटून देऊ आणि रामफळी मधल्या बिया आपण काढून घेऊ. बघा आपलं हे ग्राइंडर आहे, याच्यातून सुद्धा आपल्याला रामफळीच्या बिया आणि रामफळीचा गर वेगवेगळा करता येईल बरं का. पण आपण यात नाही करणार आहे. मी आता स्वच्छ हात धुवून घेतलाय, आणि त्या रामफळीमधून आपण ह्या फळामधून हे बघा अशा बिया काढणार आहे. तुम्हाला दाखवते मी, हातानेच करते हे बघा अशी. आणि ह्या बिया आपण टाकून नाही देणार, लगेच थोड्या अशा साईडला ठेवणार आहे. बघा छान निघतंय, असे असे एकदम अशा पटापट पटापट मोकळ्या होत आहे ह्या बिया. बघा आपल्या ह्या बिया काढून आणि छान मी एकजीव करून घेतलाय बरं का. आता आपलं दूध पण बऱ्यापैकी आटलंय. ते दुधात आपण साखर, सुंठ, वेलची ते टाकून घेऊ आता. बघा आपलं दूध चांगलं झालंय. आपण आता यात साखर, ही बघा ही आपली साखर, सुंठ, वेलची हे सगळं मिक्सरमधून काढून घेतलं बरं का. छान असं हलवून घेऊ. मी थोडा गॅस वाढवलाय आता, थोडं आता उकळून देऊ. आपली बासुंदी घट्ट होत चालली बरं का छान अशी. आपण साखर टाकताना अगदी प्रमाणात टाकायची बरं का, कमी झाली तर आपल्याला टाकता येते. बघा कारण आपलं रामफळ सुद्धा अगदी छान पिकलेलं होतं, ते त्यात पण बऱ्यापैकी गोडवा आहे त्याचा, स्वतःचा एक असा गोडवा आहे. बघा आपण आता गॅस बंद करू, थोडं थंड होऊ देऊ, आणि कोमट झाल्याच्या नंतर आपण जो गर काढून ठेवलाय तो मिक्स करणार आहे बरं का. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की लाईक करून सांगा, आणि एक सबस्क्राईब नक्की करा बरं का. बघा किती छान थिकनेस आलंय आपल्या. आपलं दूध कोमट झालंय बरं का आपलं दूध आता. बघा आणि कसं घट्ट झालंय छान असं. बघा आता आपण आहे ना यात काय टाकू, हा काढलेला गर आहे ना तो पूर्ण असं टाकून देऊ त्यात, आणि छान असं एकजीव करून घेऊ. दूध अगदी पूर्ण असं थंड पण नाही होऊ द्यायचं,
आणि खूप उकळतं पण नाही ठेवायचं. मीडियम असं दूध कोमट कोमट झालं का आपण हे जो गर काढलेला आहे तो गर टाकून द्यायचा आणि पूर्ण असं गॅस बंद आहे बरं का आपला, पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. कलर पण किती सुंदर आलाय आणि एकदम अशी घट्ट अशी बघा आपली रबडी किती छान झाली आहे. घट्ट अगदी अशी रवेदार छान रबडी बनली आहे. इतकी सुंदर रबडी झाली ना ही रामफळाची रबडी बरं काही. तुम्ही पण अशी नक्की रबडी बनवा, रामफळाची रबडी बनवा, खा आणि मला कमेंटमध्ये सांगा. बा यात आपण आता काय टाकणार आहे, छान अशी मलाई काढून ठेवली होती बरं का, ती मलाई टाकली. ही बा ही आली मलाई. आता हे छान एकजीव करून घेऊ. मलईनी रबडी अगदी स्मूथ आणि छान लागते, टेस्टच वेगळी येते मलईनी बरं का. हे बघा किती सुंदर झाली आपली रबडी. बघा आपली रामफळाची रबडी किती छान झाली आहे.